जेरियाट्रिक पेशंटला ॲसेस कसं करणार, तर फंक्शनल स्टेटससाठी मग आपला कार्डिॲकमध्ये मेट स्कोअर आहे, ड्यूक स्कोअर आहे, नंतर मग बाकी फ्लाईट ऑफ स्टेअर्स असेल, 6 मिनिट वॉक, शटल किंवा कार्डिओपल्मनरी एक्सरसाइज टेस्टिंग, भरपूर काही गोष्टी. कोमॉप्स मल्टिपल डिसीज असणारच आहेत, त्यांचं सिव्हिॲरिटी बघायचं, रिस्क स्ट्रॅटिफिकेशन करायचं, ऑप्टिमाइज करायचं. फ्रेलिटी इम्पॉर्टंट आहे. एनी 3 म्हणजे 3, 4, 5 विल मीन फ्रेलिटी. तर वेट लॉस 4 kg इन लास्ट इयर, लो फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि सेल्फ रिपोर्टेड एक्झॉशन, ग्रिप स्ट्रेंथ वीक आहे आणि वॉकिंग स्पीड कमी आहे. तर हात पाय थकवा आणि काय म्हणता येईल कार्यक्षमता, या 4 गोष्टी वर्णन आणि वेट लॉस 5. 0 इज रोबस्ट, 1 2 इज प्री फेल. तर या काही टेस्ट नाही आहेत, हे सब्जेक्टिव्ह आहे, हिस्ट्री आणि एक्झामिनेशनवरनं कळतं. तर फ्रेलिटी असेल तर मग तुमची पोस्ट ऑप रिस्क वाढणार आहे. मल्टीडिसिप्लिनरी टीम एफर्ट लागेल. इवन जस्ट हिस्ट्री ऑफ फॉल हा इम्पॉर्टंट प्रेडिक्टर आहे कॉम्प्लिकेशनचा. नंतर मल्टिपल मेडिकेशन्स याचा रिव्ह्यू करावा लागेल. प्रिपरेशन करावं लागेल मेंटली. पेशंटला एज्युकेशन, रिलेटिव्हला एज्युकेशन, काउन्सिलिंग, कन्सेंट अबाउट हाय रिस्क ICU, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आवश्यक आहे. हे जे काही एड्स आहेत पेशंटचे ते काय काय आहेत, डिपेंडन्सी किती आहेत दुसऱ्यांवर, ते पण बघायला हवं. तर हे 2 असेसमेंट स्केल आहेत, नॅशनल सर्जिकल क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम आणि अमेरिकन जेरियाट्रिक सोसायटी चेकलिस्ट. तर याच्यामुळे पेशंटचं रिस्क असेसमेंट, रिस्क स्ट्रॅटिफिकेशन करता येईल. NSQIP आणि जेरियाट्रिक सोसायटी चेकलिस्ट. तर असेसमेंटमध्ये कॉग्निटिव्हमध्ये त्यात मेंटल कॅपॅसिटी, डिसिजन मेकिंग, कम्युनिकेशन, मिनिकॉग, केज स्कोअरिंग, मग काही मेमरीमध्ये चेंज आहे का, इतर काही टेस्ट NSQIP इंडिकेटर. फंक्शनलसाठी मोबिलिटी, फ्रेलिटी, गेट, बॅलन्स, 6 मिनिट वॉक्स विथ आउट अनएडेड. नंतर एड्स काय आहेत, व्हिज्युअल, हिअरिंग, मोबिलिटी, डेंचर्स, रिस्क स्कोअर, पॅथॉलॉजी स्पेसिफिक. फॉर एक्झाम्पल हिपचा स्कोअर आहे नॉटिंगहॅम, फ्रेलिटीचा स्कोअर, नंतर NSQIP. नंतर त्यांना मेंटल इश्यूज असतील, डिप्रेशन, डेलिरियम, अब्यूज, डिपेंडन्स होऊ शकतं, न्यूट्रिशनल स्टॅटस हॅम्पर्ड असेल, अंडरस्टँडिंग हॅम्पर्ड असेल. चॉईस ऑफ ॲनेस्थेशिया महत्त्वाचा नाही आहे, किती मेटिक्युलसली करता हे महत्त्वाचं आहे. GARA बोथ सेम आहे अकॉर्डिंग टू इंडिव्हिज्युअल. रिजनलमध्ये फायदा हा आहे की रिजनलमध्ये तोटा हा आहे की हायपोटेन्शन आणि हायपोथर्मिया होईल. GAमध्ये तोटा आहे की ओपॉइड्स द्यावे लागतील, पल्मनरी कॉम्प्लिकेशन होईल, स्ट्रेस होईल. पोस्ट ऑफ कॉग्नेटिव्ह डेलिरियम रिजनलमध्ये कमी होतो, दोघांमध्ये होतो पण रिजनलमध्ये कमी होतो. नंतर मल्टीमोडल नॉन ओपॉइड वेस्ट ॲनाल्जेसिया द्यावं लागेल. तर यांची जी चेकलिस्ट आहे ती वेगळी आहे. जेरियाट्रिकची चेकलिस्ट सर्जिकल सेफ्टी चेकलिस्ट आहे WHOची. तर याच्यात डेंचर्स ॲड होतात, टेम्परेचर ॲड होतं, प्रेशर सोर्स ॲड होतात, बिफोर इन्सिजन पॅडिंग ॲड होतं, किडनी फंक्शन GFR माहीत पाहिजे. नंतर बिफोर लिव्हिंग पेशंट पुन्हा टेम्परेचर, HB आणि पोस्ट ऑफ फ्लुइड प्लॅन बिफोर लिव्हिंग. इंट्राऑपमध्ये तुम्हाला स्लो आणि टायट्रेटेड द्यायचं आहे कारण की रिक्वायरमेंट रिड्यूस्ड आहेत, हायपोटेन्शन जास्त होतं. नंतर बिस मॉनिटरिंग आवश्यक आहे, ETCO2 आवश्यक आहे, शॉर्ट ॲक्टिंग ड्रग्ज द्या, न्यूरोमस्क्युलर मॉनिटरिंग आवश्यक आहे. सर्व काही नॉर्मल पाहिजे, नॉर्मोटेन्शन, नॉर्मॉक्सिया, नॉर्मोथर्मिया. युरिन आउटपुट मॉनिटर करायचं आहे. पेरिफेरीज वॉर्म हव्यात, आउटपुट 0.5 तरी असायला हवा, एवढं असेल तर सफिशियंट.
हिमोडायनॅमिक स्टेटस आहे. आउटपुट वॉर्म एक्स्ट्रीमिटीज आणि ठीक आहे. हायपोव्हॉलेमिया होतो यांच्यामध्ये कारण की थर्स्ट कमी असते, फास्टिंग जास्त असते, इंटेक कमी असतो. थर्स्ट कमी असल्यामुळे डायरेटिक थेरपी असू शकेल. ऑटोनॉमिकल ॲक्टिव्हिटी नाही ते कंपेन्सेट करत नाहीत हे लोक, आणि रिनल पण त्यामानाने कंपेन्सेट नाही करत, तर हायपोव्हॉलेमिया होतो. मग ॲनेस्थेशिया दिल्यावर आपण व्हॉल्यूम इन्फ्यूज करतो कारण की आपल्याला हिमोडायनॅमिक अचीव्ह करायचे असतात. पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय की ॲनेस्थेशिया बंद केल्यानंतर हा व्हॉल्यूम जेव्हा सिम्पॅथेटिक टोन परत येतो तेव्हा तो बाहेर येतो आणि एडेमा करतो. त्याच्यामुळे व्हॉल्यूम इंटरमिटंट बोरसमध्ये द्या आणि लागलं तर प्रेसर्स द्या. POD2ला पण तसंच होतं, तुम्ही दिलेला व्हॉल्यूम बाहेर येतो, त्याच्यामुळे मग फ्लुइड ओव्हरलोडमध्ये जातो पेशंट. तर रिस्पॉन्स बघा, प्रेशर बघा, आउटपुट बघा, रिफिल बघा, लॅक्टेट बघा, आणि मग याच्यावरनं तुम्ही व्हॉल्यूम ठरवा. सडनली लोड नाही करू शकत. नॅरो सेफ्टी ऑफ मार्जिन आहे याच्यात. फ्लुइड आणि वॅसोप्रेसर याचं कॉम्बिनेशन करून काही फिक्स फॉर्म्युला काही नाही आहे. ट्रिपल लो इज डेंजरस. ट्रिपल लो म्हणजे मॅक कमी असणे म्हणजे पेशंटला ॲडिक्वेट न देणे, नंतर लो बिस असणे म्हणजे पेशंटची डेप्थ जास्त असणे, आणि लो ब्लड प्रेशर. लो मॅक, लो बिस आणि लो ब्लड प्रेशर. तर ते हाय मॅक पाहिजे होता, पण इथे लो मॅक आहे, काय माहिती, इनॲडिक्वेट मॅक. तर याच्यामुळे हॉस्पिटल स्टे वाढतो, मॉर्टॅलिटी वाढते. ट्रिपल लो म्हटलं का नाही. हायर ऑक्सिजन द्यायची गरज नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढा द्या, परंतु तो म्हणतो की पोस्ट ऑफ सगळ्यांना ऑक्सिजन द्या, कारण की कार्डियक आउटपुट आणि व्हेंटिलेशन हे लोक मॅनेज करू शकत नाहीत. त्याच्यामुळे डिफ्युजन हायपॉक्सिया होतो आणि स्वतः मग ते व्हेंटिलेशन कार्डियक आउटपुट कंपेन्सेट न झाल्यामुळे इस्केमिया होतो. म्हणून सगळ्यांना सप्लिमेंटल ऑक्सिजन द्या असं म्हणतो. सगळेजण रिकव्हरीत जातील A to Z. फास्ट ट्रॅक डिस्चार्ज नाही होणार यांचा. आणि बेन्झोडायझेपिनपेक्षा डेक्समेड चांगले आहेत सेडेशन आणि व्हेंटिलेशनसाठी. इवन इकडे पण त्याने म्हटलं डेक्समेड बेटर आहे डेलिरियमसाठी. डेक्समेड, हॅलोपेरिडॉल, केटामिन देण्यापेक्षा. तर लो टायडल व्हॉल्यूम, पीप, ते लंग प्रोटेक्टिव्ह सगळं. ॲनल्जेसियामध्ये आवश्यक आहे पेन कंट्रोल, नाहीतर डेलिरियममध्ये जातात ते. पेन असेल तर रिकव्हरी नाही होणार, कॉम्प्लिकेशन्स वाढतील. रिकव्हरी जेवढी डिले होईल तेवढी. NSAID बघून द्या कारण की कार्डिओव्हास्क्युलर, GI आणि रिनल आडर्स इफेक्ट होऊ शकतात, त्यांचे ॲलर्जीज होऊ शकतात. नंतर क्रिॲट डझंट इम्प्लाय GFR कारण की त्यांचं लीन मास, मसल मास कमी झालेला आहे. NSAID म्हणून आपण ब्लड लॉस असेल, हिमोडायनॅमिक इन्स्टॅबिलिटी असेल, रिनल फंक्शन कमी असेल तर NSAID देणार नाही. पेरिफेरल ब्लॉक्स बेटर आहेत, मग इंट्रा आर्टिक्युलर पण देऊ शकतो, एपिड्युरल देऊ शकतो. हार्ट रेट इज नॉट गुड इंडिकेटर कारण की यांच्यामध्ये ॲड्रेनर्जिक रिसेप्टर कमी असतात, पॅरो रिफ्लेक्सेस काम नाही करत, बीटा ब्लॉकेडवर असू शकतात ते. अटिपिकल साईन सिम्पटम असतील, नॉझिया, वॉमिटिंग किंवा ऑप्टंडेशन, कन्फ्युजन. इथलं फ्लुइड सेकंड डेला बाहेर येईल, त्याच्यामुळे फ्लुइड ओव्हरलोड नाही करायचं, फ्लुइड कमी द्यायचं आणि डाययुरेटिक्सने फ्लुइड काढावं जर वाटत असेल तर. ॲरेथमियाला हे लोक प्रोन आहेत कारण की इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्सेस असतील, पेन असेल, पेनमुळे हायपर व्हेंटिलेशन असेल, तर या सर्व गोष्टींमुळे ॲरेथमियाला प्रोन आहेत. इस्केमिया जरी झाला तरी ॲरेथमिया होतो, VPCs दिसू शकतील आणि सर्व प्रकारचे ॲरेथमियाज दिसतील. ॲट्रियल फिब्रिलेशन पण कॉमन आहे, किकवर डिपेंडंट असतात हे लोक. तर हायपोथर्मियामुळे भरपूर साऱ्या गोष्टी होऊ शकतात. त्यांचं पहिल्यांदा तर मेंटल स्टेटस डिरेंज होऊन जातं, मेटाबॉलिझम स्लो होतं, रिकव्हरी स्लो होईल, पण त्याचा इंट्रॉप आहे. पण डीप टेंडन रिफ्लॉक्सेस स्लो होऊन जातात, रेस्पिरेशनवर पण इफेक्ट पडतो, कंडक्शन रिदम ॲबनॉर्मॅलिटीज होतात, नंतर मेटाबॉलिझम कमी होतं, त्याच्यामुळे हायपोथर्मिया होईल, म्हणजे विशेष होऊन जाईल. लिव्हर आणि रिनलचं परफ्युजन पण कमी होतं हायपोथर्मियामुळे, कोॲग्युलोपॅथी होते आणि रिव्हर्सल मुश्किल होतं मस्क्युलर NMDAचं. माइल्ड हायपोथर्मिया तर फक्त इन्सुलेशन म्हणजे पॅसिव्ह होऊन जाईल,
जर सिव्हिअर आहे तर ॲक्टिव्ह करावं लागेल आय व्ही फ्लुइड्स आणि वॉर्मिंग डिव्हायसेस देऊन. पोस्ट ऑफ CVA होऊ शकतो, वॉचफुल राहावं लागेल, एक्झामिनेशन करावं लागेल, वाटलं तर मग CT MRI आणि ॲस्पिरिन किंवा हिपॅरिन चालू करावं लागू शकतं डिपेंडिंग ऑन सर्जिकल ब्लिडिंग थ्रोम्बोसिस जे काही आहे. स्लीपमध्ये यांचे आपण बघितलं डिस्टर्बन्सेस असतात, डिसॅट होतात, ॲपनिया होतो स्लीपमध्ये यांना, कारण की यांचे जे रिफ्लेक्सेस आहेत ते चांगले नसतात. हायपॉक्सिया हायपरकार्बियाला रिस्पॉन्ड करत नाही, त्याच्यामुळे डिसॅट होतात, ॲपनिया होतात झोपेत, झोप यांना लागत नाही, लेटन्सी आणि अवेकनिंग वाढते, पण जेही आहे त्याच्यातही ते रिस्पॉन्ड करत नाही. रिनल सिस्टीममध्ये प्रिरिनल कॉजेसमुळे पण एकिया होऊ शकतो किंवा नेफ्रोटॉक्सिकमुळे. प्रिरिनल म्हणजे हायपोवोलेमिया किंवा कार्डियक डिस्फंक्शन. ड्रग्समध्ये मग मायनर ग्लायकोसाइड, ACE इनहिबिटर, NSAID, कॉन्ट्रास्ट डाईज. तर रिनल फेल्युअर कधी कधी सेप्सिसचा पण भाग असू शकतो, कदाचित सेप्सिसमध्ये पहिल्यांदा रिनल फेल्युअरच माहीत पडेल. तर मिसलेनियसमध्ये पेशंटला कम्फर्टेबल ॲज सून ॲज पॉसिबल ठेवायचं, त्याला जे काही त्याचे एड्स आहेत ते द्या, बॉईल ब्लॅडर फंक्शन नॉर्मल करा, कॅथेटर लवकर काढा. कदाचित हे युरिन पॉज करत नाहीत इवन मायनर सर्जरीनंतरसुद्धा, BPH असेल किंवा फंक्शन पण कमी झालेलं असेल. DVT प्रोफायलॅक्सिस पण सगळ्यांना द्या, मग त्याच्यामध्ये तुमचं मेकॅनिकल असतील किंवा केमिकल असतील. मेकॅनिकलमध्ये मग फक्त स्टॉकिंग असतील ग्रेडेड किंवा न्यूमॅटिक डिव्हायसेस असतील, अर्ली मोबिलायझेशन असेल. केमिकल जे द्यायचं द्या, लो मॉलिक्युलर किंवा अनफ्रॅक्शन जे काही आहे. हे वेगळं रेकॉर्ड केलेलं आहे.